नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आणि आजचा हा जो पार्ट आहे हा विशेष गरजेचा असेल, कारण ह्याच्यामध्ये 2-3 क्वेश्चन हे जे आहेत ते 100% आपल्याला परीक्षेला येतील आणि यासाठी विचारले जातील कारण त्याच्यामध्ये नवनियुक्त्या आणि त्याचबरोबर असलेलं महत्त्वाचं कंटेंट या अगोदर आलेला त्याच्यावरती प्रश्न त्या अनुषंगाने आपण इथे मी तुम्हाला सांगत आहे. आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे. आज आपण आजचे जे काही प्रश्न ते बघूयात. तर चला, तर लक्ष द्या मित्रांनो. बघा इथे काय म्हटलंय, सेंटर विस्टा हा एक प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाच्या अंतर्गत काय केलं जातंय बघा. तर या प्रकल्पाच्या अंतर्गत उभारल्या जात असलेल्या नवीन पीएम ऑफिस, हे जे पीएम ऑफिस आहे हे पीएम ऑफिस कोणत्या प्रकल्पाच्या अंतर्गत उभारलं जात आहे, तर सेंट्रल विस्टा प्रकल्प आहे तो. सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट म्हणा. आणि या प्रोजेक्टच्या माध्यमातून इथे काय केलं जात आहे मित्रांनो, पीएम ऑफिस हे जे आहे हे उभारलं जात आहे. आणि या पीएम ऑफिसला एक नवीन नाव देण्यात आलेलं आहे आणि ते नवीन नाव काय आहे ते तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल. आणि त्याचं नवीन नाव आहे सेवा भवन. काय नाव आहे त्याचं? सेवा भवन आहे मित्रांनो. म्हणजे पीएम ऑफिसच्या माध्यमातून म्हणजे त्याचा एक असा त्याचा एक संदेश किंवा एक मॅसेज असा निघतो की पंतप्रधान हे जे असतात हे देशाचे सेवक असतात. या सेवा भवनामध्ये बसलेले जे काही लोक आहेत किंवा जे पंतप्रधान असणार आहेत ते. ओके, तर आता पुढे जाऊयात आपण. केंद्रीय आदेशानुसार भारतातील अनेक राज्यातील राजभवन जे आहेत या राजभवनांची नावे बदलून काय ठेवण्यात आलेली हे तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर काय? लोकभवन असं त्याचं नाव हे आहे मित्रांनो, नाव आहे. म्हणून हे लक्षात राहू द्या. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. सेंट्रल सेक्रेटरिएट हे जे आहे, सेंट्रल सेक्रेटरिएट साठी नवीन नाव ठेवण्यात आलेलं आहे. तर ते जे नाव आहे ते काय आहे, तर त्याचं नाव आहे मित्रांनो कर्तव्य भवन असं नाव आहे. ज्याला आपण बघा हे सेंट्रल सेक्रेटरिएट म्हणजे काय, ज्याला मराठीत काय म्हणायचंय, केंद्रीय संचालनालय. तर हे जे केंद्रीय संचालनालय असेल त्याला आता काय म्हटलं जाणार आहे, तर त्याला कर्तव्य भवन. की बाबा तुम्ही त्या ठिकाणी बसला आहेत तर जनतेचे तुम्ही म्हणजे काम करण्यासाठी तुमचं किंवा काम करण्याचं तुमचं कर्तव्य आहे आणि जनतेला तुम्ही जबाबदार आहेत, जनतेसाठी तुम्ही काम केलं पाहिजे, हे या ठिकाणी आपल्याला विशेष सांगता येईल. आणि त्यानंतर पुढे चला बघा, 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा जो आहे, इन शॉर्ट ज्याला आपण IFFI असं म्हणूयात, ज्याला इंटरनॅशनल फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया असं म्हणतात. आणि 2025 मध्ये हा महोत्सव म्हणजे आयोजित केला गेला. गोव्याला आयोजित होतो मित्रांनो, हे लक्षात राहू द्या. कुठे आयोजित होतो? गोव्याला. आणि मग फीचर फिल्मसाठी गोल्डन पिकॉक पुरस्कार हा जो आहे हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर स्किन ऑफ यूथ असं आहे. आणि गोंधळ हा चित्रपट कुणाचा आहे, कुणी डिरेक्ट केलाय ते मला एकदा कमेंट करून सांगा. ओके, चला. गोंधळ चित्रपट काल आपण त्याच्यावरती प्रश्न घेतला होता. कमेंट करा मित्रांनो, म्हणजे तुमच्या कायमस्वरूपी ते लक्षात राहील एकदा लिहिलं म्हणजे. बघा आता, व्हेन ॲट ऑल बिगॅन अशा पद्धतीचं हे एक बुक आहे. आणि हे जे पुस्तक आहे मित्रांनो, हे पुस्तक कोणी लिहिलं असं म्हटलंय, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर आहे राकेश मारिया यांनी लिहिलेलं आहे. आणि हे जे राकेश मारिया आहेत हे IPS आहेत मित्रांनो, म्हणून हेही लक्षात राहू द्या. मुंबईमध्ये त्यांची सर्व्हिस आहे. आणि राकेश मारिया यांच्याकडे कोणतं पद आहे ते एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा. राकेश मारिया यांनी 26/11च्या म्हणजे त्याला काय म्हणू, इन्व्हेस्टिगेशन विषयी भरपूर काम केलेलं आहे आणि त्याच्याविषयी पुस्तक पण लिहिलेले आहेत. आणि ही एक त्यांचं मार्केटमध्ये पुस्तक आलं आहे. आता बघा, 15व्या मणिपूर आंतरराष्ट्रीय पोलो स्पर्धा 2025ला आयोजित करण्यात आली. आणि त्या स्पर्धेमध्ये ट्रॉफी कोणत्या संघाला मिळाली किंवा कोणत्या संघाने ती जिंकली, तर त्याचं करेक्ट उत्तर काय, इंडिया बी मणिपूरचा संघ आहे. आणि मणिपूरमध्येच झालेली ती स्पर्धा. आणि त्यानंतर डेव्हिड कप 2025चा या 25च्या कपाचे जे काय विजेतेपद आहे हे विजेतेपद
कोणत्या देशाला मिळाले हे सांगायचं आहे. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? इटली आहे मित्रांनो, म्हणून तेही लक्षात राहू द्या. हाही महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे. ओके, आपण पुढे जाऊयात. एक दिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये सर्वाधिक शतके करणारा भारतीय खेळाडू कोण ठरलाय ते सांगायचं आहे तुम्हाला. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो? तर त्याचं करेक्ट उत्तर आहे बघा, विराट कोहली आहे. काय उत्तर आहे याचं करेक्ट? विराट कोहली आहे. एक दिवसीय म्हणायला हे एकदा क्लिअर राहू द्या. एक दिवसीय या सामन्यामध्ये. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न काय बघा, NDA ठीक आहे, ज्याला नॅशनल डिफेन्स एजन्सी आपण असं म्हणूयात, आणि यामध्ये राष्ट्रपतींचे कांस्य पदक असं एक पदक असतं बघा, आणि हे पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोणती आहे ते सांगायचं आहे. तर तिचं काय नाव आहे? सिद्धी जैन असं नाव आहे, म्हणून हे पण लक्षात राहू द्या. हा पण या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न आहे. आता आपण एक शेवटचा प्रश्न बघू. 2026 साठी आंतरराष्ट्रीय आयडिया संस्थेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली ते एकदा मला तुम्ही सांगा. त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? तर त्याचं करेक्ट उत्तर ज्ञानेश्वर कुमार असं आहे. आणि ठीक आहे, ज्ञानेश कुमार आपण असं म्हणूयात, काय म्हणूयात, किंवा ज्ञानेश कुमार असं म्हणूयात. मराठीमध्ये त्याला आपण ज्ञानेश कुमार असं म्हणूयात. आणि हे जे ज्ञानेश कुमार आहेत मित्रांनो, हे ज्ञानेश कुमार केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य ते एक म्हणजे त्याला काय म्हणू, मुख्य कार्यकारी अधिकारी होते. हे एक विशेष आहे. ओके, म्हणून हे लक्षात राहू द्या. आणि याला आपण आयडिया हे जे आहे याचा फुल फॉर्म काय? तर इंटरनॅशनल म्हणून त्याला, तर इंटरनॅशनल डेकोरेशन्स इलेक्ट्रोलर एजन्सी आपण अशा पद्धतीने त्याचं नाव आहे. आणि यामध्ये प्रामुख्याने त्यांचं काय केलेलं आहे, तर त्यांनी अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे. अशा प्रकारचे हे जे प्रश्न असतात हे प्रश्न खूप महत्त्वाचे ठरतात. आणि या ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. आणि हा प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो, तो प्रश्न तुम्ही चांगला करा. ओके, या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.